नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जानेवारी महिना 2025च्या सगळ्या चालू घडामोडी बघणार आहे। टोटल जानेवारी महिन्यावरती आपण 100 प्रश्नांचा हा क्वेश्चन पेपर तयार केलेला आहे। 100 पैकी तुमचे किती बरोबर येतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर बघा, प्रश्न असतील आणि त्याचे 4 ऑप्शन असतील, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका तुम्ही, जेणेकरून तुमचे ह्या ठिकाणी जे प्रश्न आहे ते कव्हर होईल। बघा, जानेवारी झाला, फेब्रुवारी झाला, मार्च, एप्रिल, मे अशी प्रत्येक महिन्याचा जो व्हिडिओ आहे तो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे। हा पहिला व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर फेब्रुवारीचा येईल, त्याच्यानंतर मार्च येईल। तुम्ही जर बघितलं आतापर्यंत सप्टेंबर महिना चालू आहे, तर सप्टेंबर महिन्यापर्यंत म्हणजे आतापर्यंत जेवढे काही 9 महिने झालेले आहे, 9 महिन्याचे जर तुम्ही या ठिकाणी मल्टिपल बाय 100 केलं, 9 मल्टिपल बाय 100, तर या ठिकाणी 900 प्रश्न, म्हणजे तुम्ही ओव्हरऑल डिसेंबर महिन्यापर्यंत तुमच्याजवळ 1200 प्रश्न हे करंट अफेअरवरती राहील, जे की तुमच्या आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे। तर चला, तुमचा वेळ न घेता मी व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करतो। या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक पहिला आहे, पेज नंबर 1 नंबरचा। या ठिकाणी सुरुवातीला प्रश्न जे आहे डिफिकल्ट आहे, अर्थसंकल्पावरती, बजेटवरती प्रश्न बनवलेले आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका। बजेटवरती खूप सारे प्रश्न विचारण्यात येतात परीक्षेदृष्टीने। तुम्ही तलाठी, ग्रामसेवक, सरळ सेवा, सेंट्रलची तयारी करत असाल, केंद्राची, रेल्वेची वगैरे, SSC GD वगैरे, किंवा विशेषतः पोलीस भरतीसाठी पण खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे। तर सगळ्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे। वनरक्षक असेल, दारूबंदी विभाग असेल, तर सगळ्यांसाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण साबित होणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका मी जे प्रश्न घेणार आहे ते। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे पहिला, महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये महिला व बालविकास विभागासाठी किती हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे? तर किती हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे? 31,907 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे महिला व बालविकास जे विभाग आहे त्यासाठी। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे तुमच्यासमोर, महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार, बघा अर्थमंत्री कोण आहे? अजित पवार यांनी किती हजार कोटी महसूल तुटीचा अर्थसंकल्प 2025-26 विधानसभेत मांडला आहे? तर किती कोटीचा अर्थसंकल्प जो आहे तो 2025-26च्या अर्थसंकल्पात मांडलेला आहे? तर तो मांडलेला आहे 45 कोटीचा। लक्षात ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक जे आहे याचं तीन नंबरचं बरोबर उत्तर आहे, 45 कोटीचा। अर्थमंत्री कोण आहे? अजित पवार। हा पण प्रश्न या ठिकाणी तुमचा कव्हर होत आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 नंबरचा आहे, महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेची आकारमान किती लाख कोटी झाले आहे? बघा, महाराष्ट्र राज्याची जी अर्थव्यवस्था आहे तिचं आकारमान किती लाख कोटी झालेलं आहे? तर ह्या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक जे आहे 2 नंबरचं, 45 कोटी। लक्षात ठेवायचं आहे, 45 कोटी झालेलं आहे, 45 लाख कोटी। त्यानंतर बघा, या ठिकाणी 4 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे कर्जाचे प्रमाण स्थूल राज्य उत्पन्नाच्या किती टक्के आहे? स्थूल राज्य उत्पादनाच्या किती टक्के आहे? तर ते आहे 18.52% एवढं आहे। त्यानंतर बघा 5 नंबरचा, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025-26 मध्ये भांडवली खर्चासाठी किती टक्के तरतूद करण्यात आलेली आहे? भांडवली खर्चासाठी तर किती टक्के तरतूद करण्यात आलेली आहे? तर 11% तरतूद करण्यात आलेली आहे भांडवली खर्चासाठी। त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी 6 नंबरचा, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कृषी क्षेत्रासाठी किती हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे? तर 9,700 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे कृषी क्षेत्रासाठी। लक्षात ठेवायचे, कृषी क्षेत्रासाठी किती हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे? 9,700 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 7 नंबर, महाराष्ट्रावरील कर्ज पुढील आर्थिक वर्षात किती लाख कोटीवर जाईल असा अंदाज अर्थसंकल्प 2025-26 मध्ये वर्तवलेला आहे? तर 9,32,000 लाख कोटी एवढा जो आहे जाईल आहे पुढील आर्थिक वर्षात अंदाजित अर्थसंकल्प, जो की कर्ज असेल महाराष्ट्रावरती। लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 मध्ये जलसंपदा क्षेत्रासाठी किती हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे? जलसंपदा विभागासाठी किती हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे? तर 16,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे जलसंपदा विभागासाठी। त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे, थोडं फास्टमध्ये घेतो जेणेकरून आपले 100 प्रश्न एका घंट्याच्या आत होईल। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025 मध्ये ऊर्जा क्षेत्रासाठी किती हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे? या ठिकाणी क्षेत्र कोणतं विचारले आहे? ऊर्जा क्षेत्रासाठी किती हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे? तर ती करण्यात आलेली आहे 21,000 कोटीची तरतूद। त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न आहे,
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26मध्ये ग्रामविकास क्षेत्रासाठी किती हजार कोटीची तरतूद आहे? ग्रामविकास क्षेत्रासाठी 11,480 कोटीची तरतूद आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी 11 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025मध्ये नगर विकास विभागासाठी किती हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे? तर ती करण्यात आली 10,629 कोटी. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेला विचारू शकतात याच्यातील. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवायचं आहे, 2025-26चा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे जे स्मारक उभारण्याची घोषणा कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे? तर संगमेश्वर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी 13 नंबरचा, महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या राज्यातील पानिपत येथे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर सगळ्यांना माहिती आहे पानिपत हे ठिकाण कुठे? हरियाणा. तर कुठे स्थापन करण्यात येणार आहे स्मारक? हरियाणा या राज्यामध्ये. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न आहे, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 25मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी किती हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे? तर आरोग्य क्षेत्रासाठी 3,827 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक जे आहे 1 नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये हातमाग विणकरणासाठी कोणत्या ठिकाणी अर्बन हट केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे? हातमाग विणकरणासाठी जे अर्बन हट केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे तर ते ठिकाण कोणतं आहे? तर नागपूर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2025मध्ये कोणत्या ठिकाणी 250 एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा करण्यात आली? इनोव्हेशन सिटी कोणत्या ठिकाणी इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे? तर नवी मुंबई या ठिकाणी इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 17 नंबरचा, या ठिकाणी बघा, महाराष्ट्र संकल्प 2025मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर कोणत्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे? तर आग्रा या ठिकाणी. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक जे आहे या ठिकाणी 4 नंबरचं बरोबर उत्तर होणार आहे. त्यानंतर बॅरिस्टर शेषराव वानखडे यांच्यानंतर कोणी महाराष्ट्राचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प म्हणजे सादर करण्याचा विक्रम केलेला आहे? महाराष्ट्राचा सर्वाधिक म्हणजे बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी काय केलेलं आहे? महाराष्ट्राचा सर्वाधिक वेळास अर्थसंकल्प सादर केलेला आहे. तर आता सध्या कोणी केलेला आहे प्रेझेंट टाईम? तर तो केलेला अजित पवार यांनी सगळ्यात जास्त वेळेस अर्थसंकल्प सादर महाराष्ट्राचा, जे की सध्याचे काय आहे महाराष्ट्राचे अर्थसंकल्प मंत्री आहे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी किती हजार कोटीची तरतूद आहे? क्रीडासाठी किती हजार कोटीची तरतूद आहे? तर क्रीडा क्षेत्रासाठी 537,000 कोटीची एवढी तरतूद करण्यात आलेली आहे 2025च्या अर्थसंकल्पामध्ये. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025मध्ये गृह विभागासाठी किती हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे? तर गृह विभागासाठी 2,237 कोटीची एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा ह्या साहित्य क्षेत्रात आता ह्या ठिकाणी झाले 20 प्रश्न आपले बजेटवरती. आता नंतरचे प्रश्न बघा पुरस्कारावरती काही, त्याच्यावर एकदा आपण नजर टाकूया. साहित्यातील कलर चेंज करून घेतो. बघा ह्या ठिकाणी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार यंदा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? जो की 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर 2024चा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे विनोद कुमार शुक्ला यांना. कोणाला? विनोद कुमार शुक्ला यांना. त्यानंतर बघा या ठिकाणी कोणत्या राज्याचे प्रसिद्ध कवी विनोद कुमार शुक्ला यांना, बघा विनोद कुमार शुक्ला यांना साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे? हे जे विनोद कुमार शुक्ला आहे यांना ज्ञानपीठ पुरस्कार 2025चा जाहीर झालेला आहे, तर ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कोणत्या राज्याचे आहे? तर ते आहे झारखंड या राज्याचे. कोणत्या राज्याचे आहे? छत्तीसगड या राज्याचे आहे. पर्याय क्रमांक जे आहे आपलं 3 नंबर ज्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा विनोद कुमार शुक्ला यांना कोणत्या भाषेतील लेखनासाठी ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे? कोणत्या भाषेसाठी देण्यात आलेला आहे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार? तर त्यांना हिंदी या भाषेसाठी देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक जे आहे 2 नंबरचं बरोबर उत्तर आहे हिंदी या क्षेत्रासाठी. बघा यंदाचा साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जे विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आलेला आहे ते छत्तीसगडचे आहे. आता सांगितलं त्यांना हिंदी भाषेसाठी देण्यात आलेलं आहे. लेखकाला हा सन्मान मिळण्याची किती वेळ आहे? म्हणजे यांना आत्ता याच्या अगोदर पण सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि यांची जी वेळ आहे ती फर्स्ट वेळेस आहे, नाही एकदाच भेटलेला आहे
मुद्दामून हा प्रश्न तुम्हाला म्हणजे बुचकळ्यात पाडण्यासाठी विचारलेला आहे. किती वेळा आहे तर फर्स्ट टाईम यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी विनोद कुमार शुक्ला यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे, जाहीर झालेला आहे कितवा, तर यांना झालेला आहे 59वा. कितवा रे 59वा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे विनोद कुमार शुक्ला यांना. लक्षात ठेवायचं आहे, IMP प्रश्न आहे. कितव्या क्रमांकाचा आहे तर 59 नंबरच्या क्रमांकाचा आहे. त्यानंतर 26 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी 25 प्रश्न झालेले आपले 10 मिनटात, तर 40 मिनटाच्या आतमध्ये आपण हा व्हिडिओ संपवण्याचा प्रयत्न करू. जेवढे फास्ट घेता येईल तेवढे फास्ट घेतो मी. ह्या ठिकाणी बघा थोडा याचा कलर चेंज करून घेतो, रेड कलर करतो, ठीक दिसेल थोडा. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. तर कोणाला जो आहे तो भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावा असा ठराव म्हणतात, तर महात्मा ज्योतिराव फुले आणि काय रे सावित्रीबाई फुले यांना. महात्मा ज्योतिराव फुले आणि बरोबर आहे मित्रांनो, यांना हा भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला, कारण की मुलींची पहिली शाळा यांनीच काढलेली होती, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी 27 नंबरचा 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेले आहे. कितव्या क्रमांकाचं विचारलेलं आहे, 10व्या क्रमांकाचं. आणि हे जे अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे तर हे कोणत्या ठिकाणी, नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 28 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे. उपाध्यक्षपदी विचारलेलं आहे, तर ह्या ठिकाणी अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे महाराष्ट्राच्या. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न आहे, जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा केला जातो. तर जागतिक रंगभूमी दिन जो आहे तो 27 मार्च रोजी साजरा केल्यात येतो, 27 मार्च. त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय रंगभूमी संस्थेद्वारे कधीपासून 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस साजरा करण्यात येतो. कधीपासून 27 मार्च हा दिवस रंगभूमी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, तर तो 1961 सालापासून सेलिब्रेट करण्यात येतो, साजरा करण्यात येतो. त्यानंतर बघा 30 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काय रे, मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मुख्य आयुक्तपदी. कोणाची, राहुल पांडे यांची. त्यानंतर 32 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची निवड करण्यात आलेली आहे. तर कोणाच्या, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती निवडणूक आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर राहुल पांडे यांची निवड करण्यात आलेली आहे. राम सुतार यांना कोणत्या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. बघा राम सुतार यांनी सरदार वल्लभभाई पटेलची जी स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे तो पुतळासुद्धा कोणी बनवलेला आहे, स्टॅच्यू राम सुतार यांनी बनवलेला आहे. आणि यांना काय रे, महाराष्ट्राचा 2025चा 2024चा जो पुरस्कार आहे तो यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला आहे. आणि तो कधी देण्यात येत आहे, तर 2025मध्ये देण्यात येत आहे, जो की 2024चा आहे. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. या ठिकाणी महाराष्ट्र पुरस्कार बघा, महाराष्ट्र 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कितव्या क्रमांकाचा आहे. बघा हा जो आहे राम सुतार यांना देण्यात आलेला आहे, आणि तो कितव्या क्रमांकाचा आहे, तर तो 19व्या क्रमांकाचा आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते राम सुतार हे धुळे जिल्ह्यातील कोणत्या गावचे आहे. बघा विचारू शकता, राम सुतार यांच्या संबंधित कोणता जिल्हा आहे, धुळे. बघा जे पण पोलीस भरतीवाले विद्यार्थी आहे जे धुळे जिल्ह्यात फॉर्म टाकणार आहेत त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न ठरणार आहे. तर राम सुतार कोणत्या जिल्ह्याचे, धुळे जिल्ह्याची. आणि त्यातल्या त्यांच्या गावाचं नाव जर विचारलं तर त्यांचं गावाचं नाव आहे गोंदूर. लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक जे आहे 4 नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे गोंदूर. त्यानंतर बघा या ठिकाणी शिल्पकार राम सुतार यांना वयाच्या कितव्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. 19 नंबरचा आहे तो, लक्षात ठेवायचा आहे 19 नंबरचा. आणि वयाच्या कितव्या वर्षी त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे, तर 100व्या वर्षी. 100 वर्ष वय कंप्लीट झालेलं त्यांचं, कोणाचं, राम सुतार यांचं. बघा या ठिकाणी 37 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते राम सुतार हे कोणत्या कलेशी संबंधित आहे. कोणत्या कलेशी संबंधित आहे, शिल्पकला, स्थापत्यकला, नाटककला आणि चित्रकला कशाशी संबंधित आहे. तर निश्चितच तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला, स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यांनी बनवलेली आहे. म्हणजेच काय रे, ते एक वास्तुकार आहे, एक शिल्पकार आहे, ते काय शिल्पकलाशी संबंधित आहे राम सुतार. यांना 19वा काय दिलेला आहे, पुरस्कार दिलेला आहे महाराष्ट्र भूषण. त्यानंतर बघा 36 नंबरचा प्रश्न आहे, 36, 37, 38 नंबरचा बघा या ठिकाणी,
विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? बघा कोणी नेतृत्व केलेलं आहे विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारताचं, तर विजेंद्र तिवारी यांनी. कोणी रे? विजेंद्र तिवारी यांनी काय केलेलं आहे? बॉक्सिंग स्पर्धेत, वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे नेतृत्व केलेले आहे विजेंद्र तिवारी यांनी. नंतर विश्व बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या देशात झाली आहे? तर ती झालेली आहे ब्राझील या देशात. त्यानंतर बघा IPL पदार्पणात, बघा IPL पदार्पणात 4 विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे अश्विनी कुमार. कोण? अश्विनी कुमार. अश्विन कुमार लक्षात ठेवा. एक अश्विन कुमार किंवा अश्विनी कुमार दोन्ही लक्षात ठेवलं चालतं. अश्विन कुमारच एक लक्षात ठेवा. त्यानंतर बघा या ठिकाणी 41 नंबरचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा 19 एप्रिल रोजी कोणत्या राज्यात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहे? तर कोणत्या पुलाचे? जम्मू काश्मीर राज्यात सर्वात उंच जो पूल आहे त्या ठिकाणी बनवलेला आहे, त्या ब्रिजचं उद्घाटन हे एप्रिल महिन्यात करण्याचं म्हणजे त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर चिनाब नदीवर उभारण्यात आलेले जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती आहे? या पुलाची लांबी सांगायची आहे तुम्हाला, तर 1315 मीटर एवढी जी आहे या पुलाची काय रे? लांबी आहे 1315 मीटर. त्यानंतर बघा रायझिंग स्टार इन AIचा लॉंग फॉर्म काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? रायझिंग स्टार इन AI हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर हा जो पुरस्कार आहे हा प्रदान करण्यात आलेला आहे डॉक्टर अमेय पांगारकर यांना. कोणाला? डॉक्टर अमेय पांगारकर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणता? रायझिंग स्टार इन AI. त्यानंतर 1 एप्रिल कोणत्या संस्थेचा स्थापना दिवस आहे? 1 एप्रिल. तर 1 एप्रिल कोणत्या संस्थेचा स्थापना दिवस आहे? तर तो आहे RBI. लक्षात ठेवायचे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 1934च्या कायद्याने स्थापना होती 1 एप्रिल 1935 रोजी. लक्षात ठेवायचे, कायदा विचारला तर 1934. आणि याचं मला एक सांगा बरं का, RBIची जी स्थापना झालेली आहे ती कोणत्या आयोगानुसार झालेली आहे? कोणत्या समितीनुसार झालेली आहे? कोणत्या समितीच्या शिफारशीनं? त्यानंतर बघा 45 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. या ठिकाणी सांगायचं तुम्हाला आंतरराष्ट्रीय योग दिन 2025ची थीम काय आहे? आंतरराष्ट्रीय योग दिनाची 2025ची थीम काय आहे? तर ही आहे योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. लक्षात ठेवायचं आहे, योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ ही जी आहे 2025च्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाची थीम आहे. योगा दिवस कधी सेलिब्रेट करण्यात येतो आंतरराष्ट्रीय? तर तो सेलिब्रेट करण्यात येतो 21 जून. लक्षात ठेवायचे 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवस असतो. त्यानंतर 46 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी आहे. कितव्या राष्ट्रीय सागरी दिनाचे तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन राज्यपाल PC राधाकृष्णन यांच्या हस्ते झालेले आहे? महाराष्ट्राचे सध्याचे जे आहे राज्यपाल आहे यांच्या हस्ते झालेलं आहे. कितव्या सागरी दिनाची विचारलेलं आहे. मर्चंट नेव्ही साप्ताहिक उद्घाटन झालेलं कितव्या? तर ते आहे 65वा जो सागरी दिवस आहे सेलिब्रेट केलेला आहे. त्या दिवशी राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी मर्चंट नेव्हीचे काय केलेलं आहे? राष्ट्रीय सागरी दिनाचे उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने किती सुवर्णपदक जिंकलेले आहे? तर भारताने याच्यामध्ये 1 सुवर्णपदक जिंकलेलं आहे. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये 1 सुवर्णपदक. त्यानंतर बघा आशिया झालं स्टार्ट परत. या ठिकाणी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये कोणत्या देशाने एकूण 17 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावलेले आहे? तर कोणत्या देशाने पदक जिंकलेले आहे? 17. तर ते जपान या देशाने 17 पदक जिंकून काय केलेलं आहे? फर्स्ट क्रमांक त्या ठिकाणी घेतलेला आहे. एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू इट वेल रिपोर्टद्वारे बघा एज्युकेशन अँड न्यूट्रिशनल लर्न टू इट वेल रिपोर्ट कोणाद्वारे जारी करण्यात येतो? तर हा जो रिपोर्ट आहे हा युनेस्कोद्वारे जारी करण्यात येतो. त्यानंतर बघा 37वा कथक महोत्सव खालीलपैकी कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? कथक महोत्सव कितवा? 37वा. तर हा आयोजित करण्यात आलेला आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय क्रमांक जे आहे याचं बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली. या ठिकाणी आपले 50 प्रश्न झालेले आहे. 50 प्रश्न जे की जानेवारी महिन्याचे संपूर्ण करंट अफेअर तुम्ही बघत आहात. आत्तापर्यंतसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि झालं तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
यानंतरचा व्हिडिओ आपला फेब्रुवारी महिन्याचा येईल, त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. पूर्ण व्हिडिओ आपण बनवणार आहे 100 प्रश्नाचे. टोटल जे आहे 12ही महिन्याचे 1200 प्रश्नांचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर दिसेल. आणि शेवटी झाल्यानंतर 6 महिन्याचं करंट अफेअर झाल्यानंतर एकदाच आपण 6 महिन्याचं जे करंट अफेअर आहे ते यूट्यूबवरती घेणार आहे. आय थिंक 2-3 घंट्यात आपण त्याला संपवून टाकू यूट्यूबवरती. आजचा व्हिडिओ 40 मिनिटाच्या आतमध्ये संपून जाईल अशी मी आशा करतो. या ठिकाणी राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025 आयोजन कोणाद्वारे करण्यात आलेले आहे? तर राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025चे जे आयोजन आहे तर ते करण्यात आलेलं आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्स या संस्थेद्वारे. लक्षात ठेवायचं आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्स. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील किती लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये ई-बाईक टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली आहे? तर किती लाख रे? या ठिकाणी विचारलं किती लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये, तर 3 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये काय केलेलं आहे? ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास काय केलेली आहे? परवानगी दिली आहे. त्यानंतर बघा कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यातील 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्र राज्यानेच परवानगी दिलेली आहे. 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असल्यावर काय करायचं? ई-बाईक टॅक्सी सेवा त्या ठिकाणी तुम्ही सुरू करू शकता. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे, या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने शहरामध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा या ठिकाणी सुरू केलेली आहे. टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे? तर कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे? तर ती रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली केलेली एक समिती नेमलेली आहे. कशाबद्दल? की ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत. त्यानंतर बघा आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण? आयुष्यमान भारत महाराष्ट्र जे समिती आहे त्याचं जे अध्यक्ष आहे तर ते अध्यक्ष कोण आहे? तर त्याचे अध्यक्ष आहे, खाली घेतो मी थोडं 55 नंबरचं, तर ओमप्रकाश शेटे हे जे आहे याचं अध्यक्ष आहे. कशाचे रे? आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीची विचारलेली आहे, लक्षात ठेवा. त्याचे अध्यक्ष आहे ओमप्रकाश शेटे. त्यानंतर 56 नंबरचा प्रश्न आहे, वंदना कटारियाने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली असून ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ह्या ठिकाणी वंदना कटारियाचा संबंध कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर हॉकी संबंधित आहे वंदना कटारिया हॉकीमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. तिने सर्वाधिक सामने खेळणारी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. तर तिने आत्तापर्यंत किती सामने खेळलेले आहे? तर 320 सामने तिनं आत्तापर्यंत खेळलेले आहे. कोणी? वंदना कटारिया. एवढंच लक्षात ठेवा फक्त, वंदना कटारियाचा संबंध हॉकीशी संबंधित आहे आणि तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काय केलेलं आहे? निवृत्ती घेतलेली आहे. त्यानंतर 58 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर सायली भोयर यांनी काय केलेलं आहे? महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक म्हणून सायली भोयर यांनी पदभार स्वीकारलेला आहे. त्यानंतर 59 नंबरचा प्रश्न आहे, राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाबरोबर करार केला आहे? तर मायक्रोसॉफ्टबरोबर महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे? करार केलेला आहे राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी. मायक्रोसॉफ्ट लक्षात ठेवायचं आहे, सत्य नाडाला मायक्रोसॉफ्टशी संबंधित आहे. त्यानंतर 60 नंबरचा प्रश्न आहे, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाद्वारे 2 ते 4 मे दरम्यान 2025च्या दरम्यान कोणत्या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? तर बघा ह्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर महाबळेश्वर या ठिकाणी काय करण्यात आलेले आहे? पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. 2 ते 4 मेच्या दरम्यान त्याचं आयोजन झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे कोणत्या कालावधी दरम्यान महाबळेश्वर या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन आताच बघितलं आपण 2 ते 4 मे दरम्यान. त्यानंतर बघा 62 नंबरचा प्रश्न आहे, आशियाई हॉकी करंडक भारतात कोणत्या राज्यात होणार आहे? तर आशियाई हॉकी जे करंडक स्पर्धा आहे तर ती भारतात कोणत्या राज्यात होणार आहे? तर ती बिहार या राज्यात होणार आहे. पर्याय क्रमांक जे आहे 3 नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न बघा, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत कोणी मांडले? तर वक्फ बोर्ड जे सुधारणा विधेयक आहे हे लोकसभेत कोणी मांडलेलं आहे? तर किरण रिजिजू यांनी मांडलेलं आहे.
त्यानंतर बघा वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून कोणत्या वर्षीच्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे? तर 1954चा जो कायदा आहे या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानंतर वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून कायदा बघितला आपण 1954च्या कायद्याने, तर विधेयकाच्या बाजूने किती मते मांडली आहे? तर 288 मते जी आहे ती विधेयकाच्या बाजूने पडली आहे. त्यानंतर वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून विधेयकाच्या विरोधात बघा विधेयकाच्या बाजूने 288 आणि विरोधात किती मते आलेली आहे? तर विरोधात आलेली आहे 332 मते, म्हणजे जिंकलेले आहे. विधेयकाच्या बाजूने फैसला लागलेला आहे कशामध्ये? लोकसभेमध्ये. त्या ठिकाणी त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 67 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा SpaceXने खालीलपैकी कोणते मिशन लॉन्च केलेले आहे? तर SpaceXने फार्म 2 FRAM-2 हे मिशन या ठिकाणी SpaceXने लॉन्च केलेलं आहे. SpaceXचा संबंध एलॉन मस्कशी आहे. एलॉन मस्क लक्षात ठेवायचे, त्यांची ही कंपनी आहे. त्यानंतर 12व्या आशियाई हॉकी 2025चे जे आयोजन आहे ते कोणत्या देशात करण्यात येणार आहे? 12व्या आशियाई हॉकी कपचे आयोजन हे कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर भारतातच करण्यात येणार आहे याचं आयोजन. पर्याय क्रमांक 4 नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. नंतर पहिला विश्व बॉक्सिंग कप 2025 कोणत्या देशात होणार आहे? पहिला विश्व बॉक्सिंग कप विचारलेला आहे ठिकाणी कोणत्या देशात होणार आहे? तर तो होणार आहे 2 नंबरचं पर्याय क्रमांक उत्तर आहे ह्याचं ब्राझील या देशामध्ये. कुठे रे? ब्राझील या देशामध्ये पहिला विश्व बॉक्सिंग कप होणार आहे ब्राझील या देशामध्ये. या ठिकाणी 70 प्रश्न झालेले आहे. आता फक्त राहिलेले आपले 30 प्रश्न. या ठिकाणी बघा अजून पण ज्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. हीच तुम्हाला माझी एक नम्र विनंती आहे. ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी 71 नंबरचा प्रश्न आहे. कोणत्या कालावधीत पहिला विश्व बॉक्सिंग कप 2025 ब्राझीलमध्ये होणार आहे? या ठिकाणी कालावधी विचारलेला आहे. तर ह्या ठिकाणी 31 मार्च ते 5 एप्रिल या दरम्यान या ठिकाणी बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर आता हा जुना झालेला आहे प्रश्न लक्षात ठेवा. विचारणार नाही, फक्त विचारून पहिल्या विश्व बॉक्सिंग कप 2025 आयोजन विचारलं फक्त बस, हे विचारणार नाही एवढी अपडेट, त्यामुळे एवढं लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर बघा राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव कोण बनलेली आहे? स्टार करायला जी राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव कोण बनलेली आहे? तर ती बनलेली आहे शर्ली बोतवे. कोण? शर्ली बोतवे ह्या ही राष्ट्रकुल देशाची पहिली महिला जी आफ्रिकन महिला आहे ती महासचिव बनलेली आहे. त्यानंतर 73 नंबरचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी राष्ट्रकुल संघटनेमध्ये किती देश आहे? तर राष्ट्रकुल संघटनेमध्ये टोटल 54 देश आहे. किती? 54 देश. त्यानंतर 74 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी वर्ल्ड ऑटिझम बघा वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे कधी साजरा करण्यात येतो? वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो 2 एप्रिल रोजी. कधी? 2 एप्रिल रोजी. त्यानंतर नीती केअर बघा नीती एन केअर स्टेट इकॉनॉमिक्स फोरम पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर हे कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर हे आहे वित्त मंत्रालयाशी संबंधित. वित्त मंत्रालयाशी कोणतं? नीती एन केअर स्टेट इकॉनॉमिक फोरम पोर्टल. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी 76 नंबरचा प्रश्न आहे. नीती एन केअर जे आहे स्टेट इकॉनॉमिक पोर्टलचे जे फॉरम पोर्टलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर ते निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे आणि ते कशाशी संबंधित आहे? ते वित्त विभागाशी संबंधित आहे. त्यानंतर 77 नंबरचा प्रश्न बघा विकसित भारत युवा संसद खालीलपैकी बघा 2025 विकसित भारत युवा संसद 2025चे आयोजन जे आहे ते कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? तर ते आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे. कोणत्या ठिकाणी? नवी दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर राज्यातील पंचकुला येथे विश्व भालाफेक स्पर्धा होणार आहे. बघा पंचकुला कोणत्या राज्यातील पंचकुला येथे विश्व भालाफेक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती? तर हरियाणा. लक्षात ठेवायचे पंचकुला हे ठिकाण कुठे आहे? हरियाणा या राज्यात. या ठिकाणी विश्व भालाफेक स्पर्धा काय केलेली होती? आयोजित केलेली होती. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी 79 नंबरचा प्रश्न आहे. श्रीलंकेच्या सर्वोच्च नागरिक
मित्रभूषण पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आलेले आहे? तर कोणाला गौरवण्यात आलेले आहे? तर हे गौरवण्यात आलेले आहे नरेंद्र मोदी यांना. बघा, श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? मित्रभूषण पुरस्कार, लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याला कोणाला देण्यात आले? नरेंद्र मोदी यांना. त्यानंतर 80 नंबरचा प्रश्न आहे समोर. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर बघा, या ठिकाणी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत महाराष्ट्रात राज्यातील कोणता जिल्हा देशात अव्वल आहे? तर आपण बघितलं छत्रपती संभाजीनगर, याचं बरोबर उत्तर आहे. हा जो जिल्हा आहे हा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया या योजनेत काय आहे रे? महाराष्ट्रातला प्रथम जिल्हा आहे. तसंच तो राज्यातील विचारलेला आहे, राज्यातील अव्वल जिल्हा आहे. त्यानंतर 81 नंबरचं बघा, मनरेगा अंतर्गत मागील 5 वर्षात कोणत्या राज्याने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे? मनरेगा अंतर्गत तर कोणत्या राज्याने सर्वाधिक वाढ नोंदवलेली आहे? तर गोवा या राज्याने सर्वाधिक वाढ नोंदवलेली आहे मनरेगा अंतर्गत. त्यानंतर 82 नंबरचा प्रश्न बघा, ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र कितवे राज्य होणार आहे? तर महाराष्ट्र 7व्या क्रमांकाचे राज्य होणार आहे की ज्या राज्याने ई कॅबिनेट प्रणाली लागू केलेली आहे. त्यानंतर 83 नंबरचा प्रश्न आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्राचार्य जे आहे मिलिंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मराठी अखिल भारतीय साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी. कोण? मिलिंद जोशी यांची. त्यानंतर लॉस एंजेल्स या ठिकाणी जी आहे कोणत्या वर्षीची ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे? तर 2028ची जी आहे लॉस एंजेल्स अमेरिका या ठिकाणी जी आहे ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. आणि लॉस एंजेल्स हे जे ठिकाण आहे हे अमेरिका या देशामध्ये आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर 85 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, विदर्भ कोकण बघा, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कोणत्या बँकेत विलिनीकरण होणार आहे? विदर्भ कोकण ग्रामीण बँक जी आहे तिचं विलिनीकरण कोणत्या बँकेत होणार आहे? तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत तिचं काय होणार आहे? विलिनीकरण होणार आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विलिनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणार आहे? तर त्याचं जे मुख्यालय आहे ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असणार आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकचं जे आहे विलिनीकरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेत होणार आहे आणि ह्याचं जे मुख्यालय राहणार आहे ते राहणार आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. त्यानंतर 87 नंबरचं बघा, कोणाच्या हस्ते आधार ॲप लॉन्च करण्यात आले आहे? कोणाच्या हस्ते आधार ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे? तर अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काय करण्यात आलेलं आहे? आधार ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतर चीनने अमेरिकावरील आयात शुल्कात किती टक्के वाढ केलेली आहे? किती टक्के केलेले आहे चीनने अमेरिकेवरील आयात शुल्कात? तर ते किती टक्के केलेलं आहे? तर ते 125% एवढं आयात शुल्कात काय केलेलं आहे? वाढ केलेली आहे. त्यानंतर 89 नंबरचा प्रश्न आहे, डिसेंबर 2023 मध्ये या ठिकाणी कटायला लागला प्रश्न थोडं या ठिकाणी डिसेंबर 2023 मध्ये उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी देशभरातील राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची परिषद आयोजित करण्यात आली आहे? तर प्रयागराज या ठिकाणी, लक्षात ठेवायचे, उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी? प्रयागराज या ठिकाणी. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असलेल्या कोणत्या व्यक्तीची बघा लोकपालच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे? कोणी केलेली आहे? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, जे की सर्वोच्च न्यायालयाचे काय होते रे? माजी न्यायाधीश होते. तर त्यांची लोकपालच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे आणि त्यांचं नाव काय आहे? त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती MS खानविलकर. लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती MS खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लोकपालच्या अध्यक्षपदी. त्यानंतर 91 नंबरचा प्रश्न आहे, द टूथ वी होल्ड बघा, द टूथ वी वुल्ड बघा, द टूथ वी होल्ड हे जे आत्मचरित्र आहे कोणत्या व्यक्तीचं आहे? थोडं किचकट नाव आहे. हे जे आत्मचरित्र आहे हे आहे कमला हॅरिसचं, ज्या की अमेरिकेच्या उपराष्ट्रपती होत्या. त्यानंतर बघा, बेस्ट कंट्रीज फॉर 2024 या नावाने करण्यात आलेल्या नव्या सर्वेक्षणानुसार कोणता देश हा जगातील सर्वोत्कृष्ट देश बनला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे स्वित्झर्लंड. काय रे? स्वित्झर्लंड हे याचं बरोबर उत्तर आहे. द बेस्ट कंट्री फॉर 2024 या नावाने
असलेल्या नव्या सर्वेक्षणानुसार कोणता देश जगातील सर्वोत्कृष्ट देश ठरलेला आहे, तर स्वित्झर्लंड. त्यानंतर या ठिकाणी 93 नंबरचा प्रश्न आहे. ऑक्टोबर 2024मध्ये प्रसिद्ध झालेल्या जागतिक भूक निर्देशांक 2024मध्ये भारत 127 देशापैकी कितव्या क्रमांकावर आहे, तर भारताचा क्रमांक आहे ऑक्टोबर 2024मध्ये जी यादी प्रसिद्ध झाली होती जागतिक हंगर इंडेक्स म्हणजे वर्ल्ड हंगर इंडेक्स, याच्यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो आहे 105वा, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 94 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतींना या ठिकाणी ग्रामपंचायतींना सक्षम करणे तसेच तळागाळातील स्थानिक नियोजन सुधारण्यासाठी पंचायती राज मंत्रालयाने कोणते GIS ॲप सुरू केलेले आहे. हे GIS ॲप सुरू केलेलं आहे, तर ते ॲपचं नाव सांगायचं आहे, तर ते आहे ग्राम मानचित्र ॲप. काय? ग्राम मानचित्र ॲप सुरू केलेलं आहे, ज्यांना ग्रामपंचायती सक्षम होणार आहे. तसेच तळागाळातील स्थानिक नियोजन सुधारण्यासाठी सुद्धा या ॲपची GSI ॲपचं जे आहे मदत होणार आहे. तर लक्षात ठेवते पंचायत राजने कशासाठी? मानचित्रासाठी. त्यानंतर बघा भारत सरकारने LGBTQ+ बघा LGBTQ+ समुदायाच्या कल्याणासाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे. LGBTQची जी हा जो समुदाय आहे याच्या कल्याणासाठी राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली काय केलेली आहे रे? एक समिती स्थापन केलेली आहे भारत सरकारने. LGBTQ+ लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा 96 नंबरचा प्रश्न आहे. थोडे डिफिकल्ट प्रश्न आहे. MPSC लेवलचे सुद्धा प्रश्न मी ॲड केलेले आहे आणि पोलीस भरतीला सुद्धा हे असे प्रश्न विचारतात आणि सरळ सेवा TCS पॅटर्नला वगैरे फार वेळेस असे प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री राधाकृष्णन यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आदिवासी विद्यापीठाची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे, तर कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात आदिवासी विद्यापीठाची स्थापना होणार आहे, जे की महाराष्ट्र राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलेली आहे. तर बघा ह्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी काय केलेलं आहे? आदिवासी विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी 97 नंबरचा जल ही अमृत योजना अंतर्गत कोणत्या गोष्टीवर भर दिला जातो? जल ही अमृत योजना अंतर्गत कोणत्या गोष्टीवर भर देण्यात येतो? तर बघा सांडपाणी प्रक्रिये केंद्र कार्यक्षमतेने व्यवस्थापित करणे यावर काय केलेलं होतं? जल ही अमृत योजना अंतर्गत भर दिला जातो. लक्षात ठेवा, याचे विचारतात जल ही अमृत योजना कशाशी संबंधित आहे, तर सांडपाणी प्रक्रिया संबंधित आहे. त्यानंतर शेवटचे 2 प्रश्न राहिले. 98, 99, 100 3 प्रश्न राहिले. या ठिकाणी बघा 98 नंबरचा प्रश्न आहे. आयुष मंत्रालय आणि महिला बघा आयुष मंत्रालय आणि महिला आणि बालविकास मंत्रालयाने सुरू केलेले कोणी सुरू केलेले आहे? आयुष मंत्रालय आणि महिला आणि बालविकास मंत्रालयाअंतर्गत मिशन उत्कर्ष खालीलपैकी कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर हे आहे ॲनिमिया या रोगाशी संबंधित. कोणतं मिशन उत्कर्ष संबंधित कोणता रोग आहे? ॲनिमिया. लक्षात ठेवायचे. महिला बालविकास आणि आयुष मंत्रालयाने याला सुरू केलेलं आहे. त्यानंतर 99 नंबरचा प्रश्न बघा. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचे लेखक आहे सॅम पित्रोदा. कोण आहे? सॅम पित्रोदा. द आयडिया ऑफ डेमोक्रेसीचे लेखक कोण आहे? सॅम पित्रोदा. त्यानंतर बघा 100 नंबरचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न आहे आपला. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 31 मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने कोणत्या खेळाडूची तंबाखू नियंत्रणाचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर PV सिंधूची. कोणाची? PV सिंधूची. लक्षात ठेवायचं आहे. याचं बरोबर उत्तर होणार आहे PV सिंधू. काय केलेलं आहे? 31 मेला जागतिक तंबाखू विरोधी दिवस सेलिब्रेट करला जातो. याच्या अंतर्गत भारत सरकारचं जे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आहे याने PV सिंधू या खेळाडूला काय केलेलं आहे? तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. अशा प्रकारे बघू शकता. तुम्हाला सांगितलं होतं मी की 40 मिनटाच्या आत हा व्हिडिओ आपला या ठिकाणी संपणार आहे. तर 39 मिनटं झालेली आहे. अशा प्रकारे आपण पहिल्या प्रश्नापासून तर शेवटच्या 100 प्रश्नापर्यंत सगळे प्रश्न एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती फेब्रुवारी महिन्याचा
टाकतो आहे मी, हा झाल्याबरोबर 2-3 दिवसात लगेच तो बी बघून घ्यायचा. असं प्रकारे 12ही महिन्याचे 12 व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. टोटल या ठिकाणी तुमची 1200 प्रश्नांची जी आहे ती करंट अफेअरची ह्या ठिकाणी मी तयारी करून घेणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. ही जर PDF पाहिजे असली तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, किंवा तुम्ही चॅनलवरती जा, त्या ठिकाणी गरुड झेप नावाचं चॅनल आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. गरुड झेप किंवा नवी मी नवी लक्षवर टाकतो तसं नवे लक्षला जॉईन करा तुम्ही, त्या ठिकाणी ही PDF तुम्हाला भेटून जाईल. बट या ठिकाणी तुम्हाला त्याचं ॲन्सर भेटणार नाही. ॲन्सर बघण्यासाठी तुम्हाला या चॅनलवरती यावं लागेल. बघा ह्या ठिकाणी पूर्ण आपण PDF या ठिकाणी तुमच्याकडून सॉल्व करून घेतलेली आहे. एक ना एक प्रश्न काढलेला आहे. या ठिकाणी तुमचं जे आहे ना संपूर्ण जानेवारी महिन्याचे जेवढे काही इम्पॉर्टंट प्रश्न आहे ना तेवढे सगळे प्रश्न आपण आपले ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले. त्यामुळे एक पण प्रश्न राहणार नाही तुमचा की जो विचारेल जानेवारी महिन्यातला. सगळे प्रश्न ज्ञानपीठ पुरस्कार असो, कोणता पुरस्कार असो, सगळे टोटल घेतलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि झालं तर तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.